नमस्कार, मी गायकवाड आज आपल्याला आर्टिकल्सवर समजून सांगतो आहे। बघा, आर्टिकल्स इंग्लिश ग्रामर लेसन्स म्हणजे इंग्रजीच्या ग्रामरचे काही लेसन्स मी आपल्याला देणार आहे आणि ते आहेत फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स। लक्षात ठेवा, फॉर द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स म्हणजे स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे सगळे लेसन्स मी आपल्याला सांगणार आहे। सर्व ग्रामर जे स्पर्धात्मक परीक्षांसाठी येते ते सर्व ग्रामर मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे। तर अगदी पहिला व्हिडिओ मी घेतलेला आहे तो आहे आर्टिकल्सवर आणि आर्टिकल आहे अ। बघा, अ नावाचं आर्टिकल आज आपण अगदी शॉर्ट बट स्वीट अशा प्रकारामध्ये समजून घेऊया। बघा, पहिल्यांदा मी असं दिलेलं आहे बघा इथं की आय सॉ अ बुक ऑन द टेबल। आता याचा मराठी अर्थ असा होईल बघा, आई म्हणजे मी, सॉ म्हणजे बघितलं, अ म्हणजे एक आणि बुक म्हणजे पुस्तक आणि ऑन द टेबल म्हणजे टेबलावर। आता या ठिकाणी आपल्याला हे अ नावाचं आर्टिकल बघायचं आहे की तिथं अ नावाचं आर्टिकल का आलं। तर बघा, हा जो बुक नावाचा शब्द आहे, ह्या बुक नावाच्या शब्दाची जी सुरुवात आहे ती व्यंजनाने आहे म्हणजे कॉन्सोनंटने आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अ हे आर्टिकल आलेलं आहे आणि म्हणून ते वाक्य झालेलं आहे आय सॉ अ बुक ऑन द टेबल। दुसरं वाक्य आपण आता घेणार आहोत आणि दुसरं वाक्य आहे शी लर्न्ड इन अ युनिव्हर्सिटी। शी म्हणजे ती, लर्न म्हणजे शिकली, इन म्हणजे मध्ये, अ युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठ। विद्यापीठामध्ये ती शिकली असा त्याचा मराठी अर्थ झाला। आता त्याच्यावर आपण अशी चर्चा करूया की हे जे अ नावाचं आर्टिकल आहे हे अ नावाचं आर्टिकल तिथं का आलं। बघा, युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात यू ने आहे आणि यू हे आपल्याला जरी स्वर वाटत असला, कारण स्वर बघा ए आय ओ यू ई हे 5 स्वर आहेत, त्यांच्यापैकी जरी हा स्वर वाटत असला तरी युनिव्हर्सिटी या शब्दाचा जो उच्चार आहे तो युनिव्हर्सिटी असा होतो। म्हणजे त्याच्यामध्ये वाय येतो आणि वाय हे कॉन्सोनंट असल्यामुळे आपण त्याला अ नावाचं या ठिकाणी उपपद दिलेलं आहे। तर अशा प्रकारे जेवढेही शब्द असतील त्या सगळ्या शब्दांच्या आधी आपण त्या ठिकाणी अ आर्टिकल लावलं पाहिजे। म्हणून शी लर्न ती शिकली, इन अ युनिव्हर्सिटी विद्यापीठामध्ये ती शिकली। तिसरं वाक्य मी आता आपल्याला समजावून सांगतो आहे ते असं आहे बघा, ही बॉट त्याने विकत आणली काय, अ एक स्मॉल छोटी काऊ गाय, त्याने छोटी गाय विकत आणली, विकत घेतली। आता बघा, इथं हा जो अ दिलेला आहे हा अ इथं का दिलेला आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया। तर हा जो स्मॉल नावाचा शब्द आहे या स्मॉल नावाच्या शब्दाची सुरुवात व्यंजनाने झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हा अ आलेला आहे। म्हणून जर व्यंजनाने सुरुवात होत असेल कोणत्याही शब्दाची तर आपण अ वापरतो आणि अशा प्रकारे स्वराने सुरुवात आहे पण उच्चार हा व्यंजनासारखा येत असेल तर आपण अशा सगळ्या शब्दांच्या आधी अ वापरतो। आणि पुन्हा मी इथं सांगतो की व्यंजनाने सुरुवात असेल तर या ठिकाणी आपण काय वापरतो तर अ नावाचा आर्टिकल वापरतो। तर बघा, हे तिघही वाक्य आपण समजून घेतली। आता आपण या चौथ्या वाक्याकडे जात आहोत। बघा, चौथ्या वाक्याचा अर्थ असा होतोय देअर त्या ठिकाणी वॉज होती, अँड म्हणजे एक आणि अम्ब्रेला म्हणजे छत्री आणि बिग म्हणजे मोठी, म्हणजे त्या ठिकाणी एक मोठी छत्री होती। आता लक्षात घ्या, इथं हा अँड का वापरला तर हा जो अम्ब्रेला नावाचा शब्द आहे या अम्ब्रेला नावाच्या शब्दाची सुरुवात स्वराने झालेली आहे। ए आय ओ यू ई ह्या 5 स्वरांपैकी एका स्वराने म्हणजे यू नावाच्या ह्या स्वराने ती झालेली आहे, सुरुवात आहे आणि म्हणून इथं आपण अँड वापरतो। म्हणून लक्षात ठेवा,
कोणत्याही शब्दाची जर स्वराने सुरुवात असेल तर इंग्रजी लिहिताना आणि बोलताना आपण त्या ठिकाणी ॲन उपपद वापरलं पाहिजे. आता 5व्या वाक्याकडे मी येतो आहे आणि ते आहे उमेश वॉज ॲन ऑनेस्ट बॉय. बघा, उमेश नावाचा मुलगा, वॉज म्हणजे होता, ॲन म्हणजे एक, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आणि बॉय म्हणजे मुलगा, म्हणजे उमेश प्रामाणिक मुलगा होता असा अर्थ झाला. तर या ठिकाणी हा ॲन का वापरला याच्यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे. हा ॲन का आला तर ऑनेस्ट नावाचा हा जो शब्द आहे याची सुरुवात व्यंजनाने आहे, पण त्याचा उच्चार हा स्वरासारखा आहे, म्हणून या ठिकाणी हा ॲन आलेला आहे. मग असं पुन्हा लक्षात मी आणून देतो की ज्या शब्दांची सुरुवात व्यंजनाने आहे परंतु उच्चार हा स्वरासारखा आहे अशा सर्व शब्दांच्या आधी आपण ॲन नावाचं उपपद नेहमी लावलं पाहिजे, बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. शेवटचा जो भाग आहे म्हणजे शेवटचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये असं आहे बघा, शी इज ॲन MA इन इंग्लिश. बघा आता, शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, ॲन MA म्हणजे MA ती आहे इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीमध्ये ती MA आहे. तर या ठिकाणी इथं ॲन का आलं तर मी आपल्याला सांगेन की हा जो MA नावाचा शब्द आहे याची सुरुवात ही व्यंजनाने आहे परंतु याचा उच्चार हा स्वरासारखा आहे, MA, कारण AIOUE यातला A याच्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून याचा जो उच्चार आहे तो स्वरासारखा आहे, MA, आणि म्हणून या ठिकाणी हा ॲन नावाचा उपपद आलेला आहे. तर लक्षात ठेवा, आज आपण ए आणि ॲन नावाचे 2 उपपद पाहिले. हे स्पर्धात्मक परीक्षांसाठी फार उत्तम आहे. आपण याचा चांगला अभ्यास करावा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो मला आपण सांगावा आणि कमेंट करावं, शेअर करावं. थँक्यू व्हेरी मच.